चेक बाउन्स प्रकरणात खालच्या कोर्टाने मोहम्मद हुसेन कासिम अली दफेदार यांना सुनावलेली शिक्षा अपिलात रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता केल्याचा आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश PS खुने यांनी पारित केला। यात हकीकत अशी, आरोपी हुसेन कासिम अली दफेदार यांनी फिर्यादी खैरुनिस्सा सिद्दीकी यांच्याकडून रक्कम ₹1,40,000 हात उसने घेतले होते। सदर रकमेच्या परतफेडीपोटी आरोपीने फिर्यादीस रक्कम ₹1,40,000चा सोलापूर जनता सहकारी बँकेचा धनादेश दिला होता। सदरचा धनादेश न वटल्याने फिर्यादीने आरोपी विरुद्ध दी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट नुसार सोलापूर न्यायालयात फिर्याद दाखल केली होती। न्यायालयाने सदर प्रकरणात आरोपीस 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि फिर्यादीस रक्कम ₹1,40,000 नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता। सदर निर्णयाविरुद्ध आरोपीने अॅडव्होकेट जयप्रकाश भंडारे यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते। सदर अपिलाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश PS खुने यांच्या न्यायालयात झाली। आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयप्रकाश भंडारे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून खालच्या कोर्टाने आरोपीस दिलेली शिक्षा अपिलात रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली। यात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट जयप्रकाश भंडारे, अॅडव्होकेट निलेश भंडारे यांनी काम पाहिले। चेक बाउन्स प्रकरणात खालच्या कोर्टाने मोहम्मद हुसेन कासिम अली दफेदार यांना सुनावलेली शिक्षा अपिलामध्ये रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली। यामध्ये आरोपी मोहम्मद हुसेन दफेदार यांनी फिर्यादीकडून रक्कम ₹1,40,000 हात उसने घेतलेली होती व त्यापोटी त्यांनी त्याच्या परतफेडीपोटी ₹1,40,000चा सोलापूर जनता सहकारी बँकेचा धनादेश दिलेला होता। तो धनादेश न वटल्यामुळे फिर्यादीने आरोपी विरुद्ध सोलापूर न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट नुसार फिर्याद दाखल केलेली होती। या फिर्यादीची सुनावणी होऊन आरोपीस 3 महिने कारावास व रक्कम ₹1,40,000चा नुकसान भरपाई देण्याचा आदेश झालेला होता। त्याच्या विरोधात आम्ही जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले। सदर अपिलाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश SP खुने साहेब यांच्या न्यायालयात झाली। यावेळी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून खालच्या कोर्टाने आरोपीची शिक्षा दिलेली होती ती रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या खटल्यामध्ये आरोपीच्या वतीने मी स्वतः जयप्रकाश भंडारे, अॅडव्होकेट निलेश भंडारे यांनी काम पाहिले। सदर प्रकरणामध्ये टाइम बार्ड डेप्थ होतं आणि ते कायद्यानुसार त्याची वसुली करता येणार नाही या संदर्भाचा आम्ही युक्तिवाद केला व त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले। तो युक्तिवाद आमचा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।